मृत्यूनंतर 24 तासांनी आत्मा आपल्या घरी का परत येतो? मृत्यूनंतर आत्मा किती दिवस घरात राहतो? नमस्कार मित्रांनो, धर्मज्ञानी या आमच्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, गरुड पुराणात आपल्याला मानवी जीवन आणि मृत्यूशी संबंधित अशा अनेक रहस्यांबद्दल वाचायला मिळते, जे जाणून घेतल्यास कोणताही माणूस त्याच्या जीवनाची गती सुधारू शकतो। आजच्या सादरीकरणात आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूसमयी माणसाचे काय होते आणि त्याला यमलोकात कसे नेले जाते आणि मृत्यूनंतर आत्मा किती दिवस घरात राहतो। आम्ही तुम्हाला आमल्या धार्मिक ग्रंथांमध्ये या संदर्भात वर्णन केलेल्या सर्व गोष्टी सांगू। परंतु पुढे जाण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेल सबस्क्राइब करा आणि आम्हाला प्रेरणा द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत अधिक माहिती आणू शकू। मित्रांनो, गरुड पुराण हे वैष्णव पंथाचे आहे आणि या पुराणाचे प्रमुख देवता हे विश्वाचे पालनपोषण करणारे भगवान श्री हरी विष्णू आहे। गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीचा आवाज कमी होतो, शरीरातील सर्व इंद्रिये बंद होतात आणि शेवटच्या क्षणी त्याच्या जीवनाचा प्रकाश शरीरातून निघून जातो आणि त्याला देवाकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते। त्यानंतर ती व्यक्तीला मृत्यूनंतर 2 यमदूत येतात आणि आत्म्याला त्याच्या हयातीत इतरांप्रमाणेच वागवले जाते। यमदूत त्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातो। तो जिवंत आत्मा 24 तासांनंतर मृत्यूच्या जगात परत येतो आणि 24 तासांत त्या आत्म्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा दाखवला जातो, ज्यामध्ये चित्रगुप्त आत्म्याला सांगतो की त्याने आयुष्यभर किती पापे आणि पुण्य केले। यानंतर आत्मा पुन्हा त्याच घरात आणला जातो जिथे त्याने त्याचे शरीर सोडले होते आणि 13 दिवस त्याच्या कुटुंबात राहते। आसक्ती, वासना, लोभ, क्रोध आणि मत्सर यांनी भरलेला तो आत्मा आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा वारंवार प्रयत्न करतो, पण नपुंसकांपुरतेच मर्यादित राहिल्याने तो काहीच करू शकत नाही आणि त्याच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही। त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्र तिच्या मृत्यूवर शोक करताना त्याला दिसतात। तो आत्मा त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न करते, पण तिची उपस्थिती कोणालाच कळत नाही। मग ती तिच्या समोर स्वतःचा मृत शरीर पाहते आणि भूक आणि तहाने मोठ्याने रडू लागते आणि मग यमाचे दूत त्या आत्म्याला फटकारतात आणि तिला मार्गदर्शन करतात। मग तो आत्मा या जगाच्या आसक्ती आणि भ्रमांपासून अलिप्त होऊन शांत होतो। आत्म्याची खात्री पटल्यानंतर दूत त्याला 13 दिवस त्याच्या घरी सोडतात, जेणेकरून तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकेल। यासोबतच गरुड पुराणात असाही उल्लेख आहे की माणूस पुण्यकर्म करतो, पण त्याच्या पुण्यांची संख्या त्याने केलेल्या पापांपेक्षा कमी असते। मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले पाहिजे, म्हणजे व्यक्ती पुण्यांपेक्षा जास्त पाप करतो। यावर उपाय म्हणून मृत्यूनंतर पिंडरूपी शरीर दान करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। आत्म्यासाठी 10 दिवस पुत्र पिंड दान करतात। जर मृत व्यक्तीचे पिंड दान केले नाही तर आत्मा अनंतकाळ भटकत राहतो आणि हजारो वर्षे वेदना आणि दुःख सहन करून पुढचा जन्म घेतो। दररोजच्या पिंडदानामुळे त्याचे 4 भागांमध्ये विभागले जाते, ज्यामध्ये पहिला भाग पृथ्वीला अर्पण केला जातो, तर दुसरा भाग मृत व्यक्तीचे शरीर बनवतो, तिसरा भाग यमदूत घेतात आणि चौथा भाग मृत व्यक्तीला खायला देतात। 9 दिवस आणि रात्रींनंतर भूत पुन्हा त्याचे भौतिक स्वरूप प्राप्त करते। शरीराची निर्मिती झाल्यानंतर दशम शरीरामुळे अति भूक लागल्याने जीव खाणे बंद करतो। गरुड पुराणानुसार 10 दिवस दिलेल्या पिंडदानात कोणताही मंत्र, शवधा, निवास आणि आशीर्वाद वापरले जात नाही। पिंडदान फक्त नाव आणि गोत्राने दिले जाते। मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेह पुन्हा जन्माला येतो। तर मित्रांनो, आता आपल्याला माहित आहे की मृत्यूनंतर आत्मा कोणत्या ठिकाणी जातो। गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर
आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते आणि त्याचे पाप आणि पुण्य मोजल्यानंतर त्याला त्याच्या पुढील प्रवासासाठी पाठवले जाते. मृत्यूनंतर आत्म्याला 3 मार्ग सापडतात. त्यातील पहिला मार्ग म्हणजे अर्ची मार्ग, देवलोक आणि ब्रह्मलोकाकडे नेणारा हा मार्ग आहे. गरुड पुराणात याचे वर्णन सर्वोच्च मार्ग म्हणून केले आहे. जो मनुष्य आपल्या जीवनात कोणतेही वाईट काम करत नाही आणि नेहमी पुण्यकर्म करतो तोच या मार्गाची प्राप्ती करतो. दुसरा मार्ग म्हणजे धूम मार्ग. या मार्गात पूर्वजांच्या जगात जावे लागते, जेणेकरून आत्म्याला त्याच्या पूर्वजांसह काही काळ त्याच्या कर्मानुसार शिक्षा मिळते. तिसरा आणि अंतिम मार्ग म्हणजे उत्पत्ती आणि विनाशाचा मार्ग. हा मार्ग नरकाच्या प्रवासाकडे घेऊन जातो. गरुड पुराणात याचे वर्णन सर्वात वाईट मार्ग म्हणून केले आहे. यामध्ये जीवाला वैतरणी नदीला सामोरे जावे लागते. ही नदी पार करण्यासाठी आत्म्याला 47 दिवस लागतात आणि या 47 दिवसात आत्म्याला अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो असे सांगितले जाते. तर मित्रांनो, मृत्यूनंतर आत्म्याला अशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. नंतर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. तुम्हा सर्वांचे आभार.